चालू आहे, म्हणजे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम सरकार करत आहे, प्रशासन करत आहे. कशासाठी सर्वे करत आहे, तुम्हाला कशाची गरज आहे तिकडेची? मुद्दा क्रमांक 1. तुम्ही बोलले की भेंडाळ्याचं तुम्ही शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री साहेबांकडे गेले. आम्हाला आनंद झाला की आमचा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी शिष्टमंडळ घेऊन गेला, परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं काय, आम्हाला जमिनी द्यायच्याच नाही. तर त्याच्यानंतर जेव्हा पेपरला बातम्या येतात की आम्हाला दर वाढवून भेटणार आहे, हे भेटणार आहे, ते भेटणार आहे, त्याच्यावरती जेव्हा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जमिनी द्यायची नाही, तर तुम्ही सरळ खुलासा करा की मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, पत्र द्या शासनाला आणि त्या पत्राची एक प्रत आम्हाला शेतकऱ्यांना द्या की यांना शेतकऱ्यांना जमिनी द्यायच्या नाही. आणि आम्हाला बाबा टाळ्या वाजून का करता, टाळ्या वाजून का भेटणार आहे, थांबा जर ऐका पाहिजे. तर आम्हाला जर पाहिजे नाही, आम्हाला जमिनी विकायच्या नाही, तर सरळ तुमची ठाम भूमिका आमची शेतकऱ्याच्या बाजूने असली पाहिजे की यांना शेतकऱ्यांना जमिनी द्यायच्या नाही. तुम्ही राज्य शासनाला मुख्यमंत्र्यांना सरळ पत्र द्या की याच्यावरती दराचा विषय नाही, यांना यांच्या जमिनी द्यायच्या नाही. साहेब, त्या सुपीक जमिनी आहे, शिजडोच्या पुलाच्या खालच्या जमिनी आहे. हा प्रकरण झाला भेंडाळ्याचा. जयरामपूर साईडचा वेगळा प्रकरण आहे. तेव्हा एवढे शेतकरी रस्त्यावर उतरले, तुम्ही धडाधड तिसरा आदेश काढता की 13 गाव जमिनी अधिग्रहण आम्ही करणार. आणि हे करत असताना तिथल्याही शेतकऱ्यांना जुमानत नाही, विचारत नाही, त्यांच्याशी साधी चर्चा नाही. 35-2चा डायरेक्ट त्यांनी आदेश काढून टाकला की याच्यामध्ये तुम्हाला काहीच बोलता येणार नाही, काहीच हरकती करता नाही, आम्ही डायरेक्ट जमीन अधिग्रहण करण्याचा आता कायदा लागू करणार. तरी परंतु तुम्ही बोलणार नसेल तर मग आम्हाला आमच्या वेदना मांडायच्या कोणाकडे? त्याच पद्धतीने मुदोली चक नंबर 2चं प्रकरण आहे कोणसरी सोबत. कोणसरीच्या 91 शेतकऱ्यांचे बिना रजिस्ट्री करता, बिना नोटीस देता त्यांचे सातबारे कोरे केले आहेत, 91 शेतकऱ्यांचे. आणि त्याच पद्धतीने या कोणचं आपल्या मुदोली चक नंबर 2चा त्यांना 2023ला आदेश निघाला होता की तुमच्या जमिनी अधिग्रहण करणार आहे. त्यांची मागणी होती की आमचा न्यायप्रविष्ट प्रकरण असताना सुद्धा त्या ठिकाणी साध्या प्रायव्हेट कंपनीकडून, GMR कंपनीकडून त्या ठिकाणी सर्वे करण्यात आला. तरी परंतु तुम्ही जर बोलले नाही तर मग आम्ही मागणी मागायची कुणाकडे? तुमची ठाम भूमिका असली पाहिजे. या ठिकाणी लिहिलेले हे 13 गावं, जयरामपूर भेंडाळा परिसरातले 14 गावं, हिरापूर परिसरातले हे 4 गावं आणि प्लस सर्वे झालेले जवळपास 5-6 गावं. त्याच पद्धतीनं नव्यानं आता पुसेर भागामध्ये जी खाण खोदण्यासाठी नवीन त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा आणि तिथल्या ग्रामस्थांचा विरोध असताना तो चालू केलेला आहे, त्याला सगळ्या ह्या मागण्या तुमच्या विधानसभा क्षेत्रात आहे. आमची एकच मागणी तुमच्याकडे आमदार म्हणून की तुम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहावं. तुम्ही आम्हाला या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत असताना आम्हाला तो पत्र पाहिजे की तुम्ही राज्य शासनाला 15 दिवसाचा की 10 दिवसाचा कालावधी द्या, महिन्याभराचा कालावधी द्या. जर महिन्याभरात जर भारतीय जनता पार्टीची सरकार हे तुमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार नसेल तर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी राजीनामा देण्याची आम्हाला हमी द्या. तेव्हा खऱ्या अर्थानं सरकार झुकेल. सरकारमधले बसलेले मुख्यमंत्री हे पालकमंत्री जिल्ह्याचे आहेत, त्यांना जिल्ह्याची संपूर्ण परिस्थिती माहिती आहे. म्हणून आमची विनंती आहे साहेब, आम्हाला तुमची आमदारकी केली पाहिजे ही आमची इच्छा नाही, परंतु तुमच्या आमदारकीच्या भरोश्यावर आमची शेती वाचली पाहिजे ही आमची मागणी आहे. कृपया आपण किंतु परंतु वरती चर्चा करण्यापेक्षा शासनाच्या अधिकाऱ्यांना बोलवा. शासनाचे कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून निघालेला आदेश आहे जो भेंडाळा परिसर आणि जयरामपूर परिसरातला अधिग्रहणाचा विषय आहे, तो शेतकऱ्यांचा आता शेतीचा हंगाम आहे साहेब. 4 महिने आता शेती आम्ही करायची की यांच्या मागे आमची माती करायची येऊ इथे या ठिकाणी. तरी परंतु जर आम्हाला न्याय मिळणार नसेल तर तुम्ही शासनाला सांगा आम्हाला हे 6 महिने कोणताही तलाठी, कोणताही तहसीलदार गावामध्ये अधिग्रहणाच्या विषयाला घेऊन त्या ठिकाणी येणार नाही. आमच्या जमिनी विमानतळासाठी ज्या चालल्या त्याच्या आम्हाला त्यांनी सांगितले की विमानतळाच्या साठी प्रस्ताव ते शासनाकडे पाठवत आहे, तोपर्यंत आम्ही अधिग्रहण करणार नाही किंवा अधिग्रहणासंबंधात कोणती त्या ठिकाणी चाचपणी करणार नाही. परंतु वेळ मागत असताना एवढाही वेळ मागू नका की आमच्या शेतकऱ्यामध्ये फोडाफोडीचं काम करणारे जे दलाल आहेत, जे कंपनी मार्फत या लोकांना फोडण्याचं काम करत आहेत, भेंडाळा परिसरामध्ये सुद्धा आपल्याला माहिती असेल नसेल आपल्या सहित लोकांनी ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात केली, आमच्या सहित, की हे लोकप्रतिनिधी, हेच राज्यकर्ते, हेच राजकारणी लोक या कंपनीशी जुळून आहेत आणि ह्या कंपनीशी जुळून असल्यामुळे आम्हाला दिवस मागून आमच्या जमिनी हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करतात. हे आमच्यावर सुद्धा एलिगेशन होत आहे. म्हणून मला विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही केलेला जो शिक्षण आहे हा तळागाळातून केलेला शिक्षण आहे आणि त्या शिक्षणाचा फायदा आमच्या शेतकरी बांधवांना झाला पाहिजे. तुमच्या आमदारकीचा फायदा आमच्या शेतकरी बांधवांना झाला पाहिजे. त्याच्यामुळे आपण
संयमी आणि जे शांत स्वभाव तुमचा आहे तो आक्रमक स्वभाव करा आणि या राज्य शासनाकडून आमच्या अधिग्रहणाचा हा जो आदेश आहे हा रद्द येणाऱ्या किती दिवसात करता येईल त्याच्यासाठी आम्हाला भूमिका स्पष्ट करा, जेणेकरून यानंतर आम्हाला कोणत्याही लोकप्रतिनिधीवर विश्वास ठेवायचं काही कारण राहणार नाही. आम्ही याच्यानंतर काही तुम्हाला बोलणार नाही. आम्ही ह्याच विचार करू की आमदार साहेबांना आमच्या शेतकऱ्यांची गरज नाही. कृपया आपण या विषयाला घेऊ आणि ठळक याच्यामध्ये आम्हाला ही सूचना करा की आम्ही आता पुढील जो आहे दिवस ते कसे काढायचे आणि कशा पद्धतीने आमचं आंदोलन असेल, आमचं पुढचं शेतकऱ्यांचा जो आमच्या शेतीचं काम असेल आम्ही कशा पद्धतीने करायला पाहिजे.